नमस्कार. भारताच्या आणि जगाच्या इतिहासात 18 डिसेंबरचं स्वतःचं महत्त्व आहे. कारण अशा अनेक महत्त्वाच्या घटना या दिवशी घडल्यात, ज्या इतिहासाच्या पानांमध्ये कायमच्या नोंद झाल्यात. चला तर मग जाणून घेऊया 18 डिसेंबरचा इतिहास. 1787 मध्ये या दिवशी न्यू जर्सी हे युनायटेड स्टेट्सच्या संविधानाला मान्यता देणारं तिसरं राज्य बनलं. यापूर्वी 7 डिसेंबर 1787 रोजी राज्यघटनेला अर्थात संविधानाला मान्यता देणारं डेलावेर हे पहिलं राज्य बनलं होतं. युनायटेड स्टेट्सची राज्यघटना 1787 मध्ये लिहिली गेली आणि 1788 मध्ये मंजूर झाली. ही राज्यघटना 1789 पासून लागू झालेली जगातली सर्वात जास्त काळ टिकलेली लिखित सनद आहे. त्याचे पहिले 3 शब्द आहेत वी द पीपल, ज्याचा अर्थ असा आहे की युनायटेड स्टेट्स सरकार आपल्या नागरिकांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. गोवा मुक्ती संग्राम ही भारत सरकारने 1961 साली 17 आणि 18 डिसेंबरला केलेली पोर्तुगीज राजवटीपासून दीव, दमण आणि गोवा प्रदेश मुक्त करण्यासाठीची लष्करी कारवाई होती. 1961 मध्ये या दिवशी भारतीय सैन्यानं पोर्तुगीज राजवटीविरुद्ध गोवा, दमण आणि दीववर हल्ला केला. या लष्करी कारवाईला ऑपरेशन विजय असं नाव देण्यात आलं होतं. यामध्ये भारतीय नौदल, हवाई दल आणि भारतीय लष्कर यांचा समावेश होता. ही लष्करी कारवाई सुरू झाल्यानंतर अवघ्या 36 तासात गोवा पूर्णपणे स्वतंत्र झाला. त्यानंतर 19 डिसेंबर 1961 रोजी तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर मॅन्युअल एंटोनियो वासाल्यो ई सिल्वा यांनी भारतासोबत आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली आणि अशा प्रकारे भारतानं गोवा आणि दमण दीव मुक्त केलं. नंतर 30 मे 1987 रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला आणि अशा प्रकारे गोवा हे भारतातलं 25वं राज्य बनलं, तर दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश राहिले. आज आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस साजरा केला जातोय. जगातील वाढत्या स्थलांतरितांची संख्या लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र महासभेनं 4 डिसेंबर 2000 रोजी 18 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस म्हणून घोषित केला होता. आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांसमोरील आव्हानं आणि अडचणींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिनाची थीम सुरक्षित स्थलांतराला प्रोत्साहन देणं ही आहे. 2014 या दिवशी GSLV मार्क 3चं पहिलं प्रक्षेपण झालं. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण झालं. GSLV मार्क 3 हे स्वदेशी विकसित उच्च पेलोड प्रक्षेपण वाहन आहे. या प्रक्षेपणाचा उद्देश भारताला इन्सॅट 4 सारख्या अवजड दळणवळण उपग्रहांच्या प्रक्षेपणात पूर्णपणे स्वावलंबी बनवणं हा होता. 1989 या दिवशी क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकरने आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. या सामन्यात चक्क सचिन तेंडुलकर खातं न उघडता 0वर बाद झाला होता. मात्र त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं त्याच्या दीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 463 एकदिवसीय सामने खेळले. या सामन्यांच्या 452 डावांमध्ये त्याने 44.83च्या सरासरीनं आणि 88.23च्या स्ट्राईक रेटनं एकूण 18,426 धावा केल्या आहेत. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 18 डिसेंबर 2023 हा या वर्षाचा 352वा दिवस आहे. आज सोमवार असून आता वर्ष संपायला फक्त 13 दिवस उरले आहेत.